बातमी यवतमाळमधून आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या मारेगावच्या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनींच्या स्नानगृहाला दरवाजेच नाही आहेत। ही आश्रमशाळा माजी मंत्री वसंतराव पुरके यांची आहे। आदिवासी विकास विभागाच्या पाहणीत हे धक्कादायक वास्तव समोर आलंय। तर याच आश्रमशाळेत मुलांच्या वसतिगृहात 177 विद्यार्थ्यांकरता फक्त 15 बंक बेड आहेत। त्यामुळे 70% मुली जमिनीवर झोपतात। शिवाय काही खिडक्या बंद होत नाहीत। खिडक्यांना जाळी देखील नाही आहेत। त्यामुळे साप येण्याची भीती आहे। गडचिरोली आश्रमशाळेत नुकत्याच सर्पदंशामुळे मुलींचा मृत्यू झालेला। त्यानंतर आदिवासी विकास विभागातर्फे आश्रमशाळांची पाहणी सुरू आहे। दरम्यान आश्रमशाळा तपासणीमध्ये ही भयंकर परिस्थिती उघड झाल्यावर वसतिगृह अधीक्षक प्रवीण कडमथे आणि ही शाळा ज्यांची आहे ते माजी मंत्री वसंत पुरके नेमकं काय म्हणतायत ते बघूया। मुलांना बेडची अपुरी व्यवस्था आहे, पण अध्यक्षांनी 100 बेडची ऑर्डर दिलेली आहे। उद्यापासून त्याचं काम सुरू होईल जाईल। 10 ते 15 दिवसात त्याचं काम पूर्ण होऊन जाईल। किती विद्यार्थी बेडवर झोपतात? मुली आता 15 बेड असल्यामुळे 15 बेडवरती 60 विद्यार्थी झोपतात। बाकी त्यांना गाद्या आणि सतरंजा दिलेल्या आहेत, चादरी वगैरे, आणि ते फ्लोरिंगवर सध्या फ्लोरिंगवर झोपतात। मंत्री म्हणून त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, म्हणून प्रत्येक शाळेमध्ये गेलं पाहिजे। मी मंत्री असताना कुठल्याही शाळेमध्ये जायचो, लोकांना कळून चुकलं की आमच्या शाळेमध्ये येतात। सुपरविजन शिवाय खऱ्या अर्थाने अपलिपमेंट होत नाही, आणि म्हणून शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न करता पदभरती केली पाहिजे। राहिलेले पदं भरल्या गेले पाहिजे, आणि सगळ्या अनुषंगिक सुविधा आहेत किंवा नाही हे त्यांनी सुचवलं पाहिजे। नसेल कारवाई म्हणजे उचित कारवाई करता त्या संस्थेवर कारवाई केली पाहिजे, या मताचा मी आहे।